निसर्गाची अद्भुत आणि भरभरून देणगी लाभलेल्या गगनबावडा तालुक्यात विकासाची पहाट उगवण्याची स्थानिकांना प्रतीक्षा आहे। रानमेवा, पठारी प्रदेश, किल्ले, धार्मिक स्थळ अशा गोष्टींचं मार्केटिंग करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी लोकप्रतिनिधी कधी प्रयत्न करणार असा सवाल तालुकावासियांकडून उपस्थित केला जातोय। गगनबावडा तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगर कपारीपर्यंत गावं, वाड्या, धनगरवाडे आपलं अस्तित्व टिकून आहेत। कोकण आणि गोवा या महत्त्वाच्या बाजारपेठांना जोडणारा गगनबावडा तालुक्यातील मार्ग खड्ड्यांच्या साम्राज्याने माखलाय। पोट रस्त्यांची अवस्था तर बघण्यापलीकडे झाली आहे। निसर्गाच्या सानिध्यातील बोरबेटच्या डोंगरावरील मोरजाईचा सडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पठाराची अवस्था बिकट बनली आहे। हा सडा भग्नावस्थेकडे चाललाय। राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे तालुक्यात नवे प्रकल्प उभारण्यासाठी कोणीही पुढे येत नाही। अनेक तरुण पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा शहरात जाऊन छोटी मोठी कामं करतायत। तालुक्यात निसर्गाला अनुसरून नैसर्गिक संपत्तीचा उपयोग करून तसंच कडीपत्ता, शिकेकाई, तमालपत्री, गारदल, हिरडा, हेळा अशा वनस्पतींवर प्रक्रिया प्रकल्प उभारला गेल्यास बेरोजगारी कमी होऊ शकेल। अधिकाऱ्यांकडून आर्थिक लागेसंबंधातून तालुक्याबाहेरील व्यक्तीला मक्तेदारी दिली जाते। साळवण जंगलातील भवानीचं मंदिर, पळसंबे इथलं निसर्ग सौंदर्यानं नटलेलं रामलिंग, तळेमधील वळताई, असंडोली इथलं रासाईचं मंदिर, किल्ले, गगनगड अशी तालुक्यातील प्रमुख धार्मिक स्थळं आहेत। ही देवस्थानं पर्यटनाच्या दृष्टीनं विकसित होणं गरजेचं आहे। तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी सुविधा पुरवण्याची गरज आहे। लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन तालुक्याला न्याय मिळवून द्यावा अशी तालुकावासियांची अपेक्षा आहे। बी न्यूजसाठी गगनबावड्याहून चंद्रकांत पाटील।